या गंजामध्येच मी लेशव्याचं लोणचं टाकलेलं होतं, आता बघू शकता। तर फ्रेंड्स, हे आहे जवस आणि याला अलसीचे बीज सुद्धा म्हणतात। तर अदिती चाललेली आहे दिल्लीला। ही एक कुर्ती घेतलेली आहे इथे कलर। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोंबले। कशा आहात सगळे? आहे छानच असाल, मजेत असाल। मी सुद्धा छान आहे, मजेत आहे। आज आहे अक्षय तृतीया। सगळ्यात पहिले अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आता स्वयंपाक करून घेते, कारण सकाळीच उठली। आता बोंड वगैरे करून घेते। बाकीचा स्वयंपाक झालेला आहे, चटण्या व्हायच्या आहेत फक्त आणि पोळ्या, बाकीचं सगळं झालेलं आहे। लवकर लवकर करून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये। तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहे 6:45 आणि मस्त जेवण झालं। आणि हे जेवण किती भारी असतं ते माहिती आहे तुम्हाला। मस्त 2 तास झोपलो आम्ही गाढ आणि आता मी चाललेली आहे ट्रेंड्समध्ये। तर तुम्हाला वाटत असेल जेव्हा पाहिलं तेव्हा ही ट्रेंड्समध्येच जाते, कारण ट्रेंड्समधले आता मी जी घातलेली कुर्ती आहे ती सुद्धा ट्रेंड्समधली आहे। तर ट्रेंड्सचे कपडे जे असतात, कुर्ती वगैरे, ते छान निघतात। आपण 2-3 हजारही खर्च केले तरी पण भरपूर अशा कुर्त्या वगैरे तिथे ऑफरमध्ये असल्या तर मिळून जातात आपल्याला। नागपूरला जाणं काही होत नाही आमचं, तर म्हणूनच मग इथे बघतो आम्ही लोकल मार्केट जे आहे तिथे वगैरे। तर तिथे बघितलेलं आहे, पण इतक्या काही छान कुर्त्या मला पाहायला मिळाल्या नाही। आणि आज खूप दगदगीचाच दिवस होता आजचा। आणि खाण्याचं एवढं टेन्शन नाही, कारण खाण्याचं भरपूर असे पदार्थ आहेत। आणि अदिती आणि मी चाललेलो आहोत फेरफटका मारण्यासाठी। आणि ट्रेंड्स थोडं दूरच आहेत ना, तर बघून येणार आहोत कसं आहे की नाही या कलेक्शन। कारण मागे गेलो होतो तर अजिबात चांगलं नव्हतं, म्हणून आम्ही काही तिथनं कुर्त्या वगैरे घेतल्या नाही। अदितीने एक टॉप घेतलं बस, बाकी काहीच नाही। चला तर ट्रेंड्समध्ये बघू आपण, काही कलेक्शन दिसलं तर घरी आल्यानंतर दाखवणार आहे। फ्रेंड्स, काल मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं की मी ट्रेंड्समध्ये चाललेली आहे म्हणून, आणि तिथून कपडे घ्यायचे आहेत, तर मी घेऊन आलेली आहे। ते मी तुम्हाला दाखवील नंतर। आता जे मी लोणचं टाकलेलं होतं लेशव्याचं, तर ते लेशव्याचं लोणचं 3 दिवस झालेले आहे त्याला। तर मी भरणीमध्ये भरून ठेवणार आहे। जस्ट आत्ता उठली, इकडे चहा मांडलेला आहे आणि इकडे लेशव्याचं लोणचं जे मी टाकलेलं होतं ते आता चिनीमातीच्या भरणीमध्ये मी भरून घेणार आहे। आणि ट्रेंड्समध्ये गर्दी होती पहिल्यांदा। कलेक्शन म्हटलं तर ठीक आहे, म्हणजे मला जे आवडलं मी ते तुम्हाला दाखवणार आहे। या गंजामध्येच मी लेशव्याचं लोणचं टाकलेलं होतं, आता बघू शकता। तर सकाळी मी खरवडलेलं होतं। आता ही भरणी आहे, छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कोरडी पण केलेली आहे। आणि इकडे मांडलेलं आहे चहा। भरण्या आहे माझ्याकडे। जुनं लोणचं होतं आंब्याचं, तर ते एका याच्यामध्ये काढून ठेवलं। अगदी थोडंसं होतं, 2 वर्ष झालेलं होतं आंब्याच्या लोणचाला। लेशव्याचं लोणचं मी टाकलेलं होतं, तेही 1-1.5 वर्ष छानपैकी राहिलं। तर हे मी लोणचं बनवलेलं आहे। लेशवे 6 किलो आणि 3 किलो आंबे, असं मिळून मी 9 किलो लोणचं इथे बनवलेलं आहे। हे आम्हालाच लागते रोजच्या जेवणामध्ये। तर चला इथे भरून घेते, आणि मग कोणी आलं वगैरे तर देतोही आपण। लेशव्याचं लोणचं प्रत्येकालाच आवडते। तर हे भरून घेते आणि भेटते थोड्या वेळामध्ये। अजूनही मी फ्रेश झाली नाही, मी म्हटलं पहिले हे जबाबदारीचं काम आहे ते करून घेते, कारण आता 5:30 झालेले आहे। हे केल्यानंतर मग बाकीचं अजून काम आहे मला, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, शेअर करणार आहे। अशा प्रकारे भरणीमध्ये लोणचं भरून ठेवलेलं आहे। तर फ्रेंड्स, हे आहे जवस आणि याला अलसीचे बीज सुद्धा म्हणतात। तर याचाच मी मुखवास बनवणार आहे। तर हे छानपैकी साफ करून घेतलेले आहेत। आता आपण इथे टाकणार आहोत मीठ, अजून थोडंसं टाकणार आहे। छान आपण मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यानंतर थोडंसं पाणी मी टाकून शिंपडणार आहे याच्यावर आणि ओलं करून घेणार आहे थोडंसं। तर इथे कढई छान गरम झालेली आहे
आता आपण जवस इथे टाकून देणार आहोत. जवस आहे ते टाकून दिलेलं आहे. गॅसचा फ्लेम मी कमी केलेला आहे आणि हे छानपैकी आता भाजून घेणार आहे. थोडा वेळ लागणार आहे याला. गॅसचा फ्लेम आपण जास्त केला तर ते जळून जाईल, म्हणून कमी फ्लेममध्येच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर हे कोरडे झालेले आहेत, पण अजून त्याला क्रंचीपणा यायचा आहे. तर आपल्याला परत होऊ द्यायचं आहे. जसजसं हे होईल ना त्याला शायनिंग येईल बघा. तर अशा प्रकारे आपलं हे तयार आहे. अलसी का मुखवास किंवा आपण जवसाचं मुखवास असं म्हणू शकतो याला. छान असं क्रंची झालेलं आहे आणि छान लागते. याच्यामध्ये ओमेगा 3 आहे. अतिशय पौष्टिक असं आहे. जर तुम्ही जेवणानंतर रोज खाल्लं ना तर खरंच खूप फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे हे तयार करून झालेलं आहे. तर अदिती चाललेली आहे दिल्लीला आणि तिची 9:30ची ट्रेन आहे ना नागपूरवरनं. बाय अदू. तर फ्रेंड्स, आता बघितलं तुम्ही अदिती गेलेली आहे आणि 5-6 दिवसामध्ये ती येऊनही जाणार आहे. पण आता तिला झाले 3-4 महिने इथेच आहे ती, कारण इंटर्नशिप तिची सुरू व्हायची आहे. तर त्याच कामासाठी म्हणून ती दिल्लीला गेलेली आहे. तर त्याच्यानंतर मग मुंबईला वगैरे जाईलच. पण 5 दिवसासाठी गेलेली आहे आणि परत येणार आहे. पण मला इतकं रडायला आलं, कारण खूप सवय झाली होती तिची. आपण छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत असतो आपली मुलगी असली की, आणि थोड्या वेळामध्ये ती ते मम्मी मम्मी करत कामाला हातभार लावणं असू दे किंवा कुठल्याही याच्यामध्ये मार्केटमध्ये जायचं असलं, काही जायचं असलं वगैरे तर सोबतच होती आतापर्यंत ती. आणि मुली बाहेर असल्या की काही वाटत नाही, पण मग एकदा घरी आल्या की मग एकदम त्यांची सवय होऊन जाते आपल्याला. तर अजिबात चांगलं वाटत नाही, रडायलाच येत आहे मला. आणि परवा आम्ही गेलेलो होतो ट्रेंड्समध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं व्हिडिओमध्ये. तर मी काय काय शॉपिंग केली ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर 3600 रुपयाच्या शॉपिंगवर कुकर मला गिफ्ट मिळालेलं आहे. तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओचा एंड करीलच. तर दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलेलं आहे ते. आणि लॉंग कुर्ती आहे आणि खालीसुद्धा आहे असं दिलेलं आहे. तर हे जेव्हा घालील मी तेव्हा दिसणारच आहे तुम्हाला. असा कोशाचा जो कापड असतो ना तशामधून आहे आणि छान आहे कपडा. त्याच्यानंतर याच्याच खाली घालायसाठी म्हणून हा पॅन्ट घेतलेला आहे मी. असा आहे. त्याच्यानंतर ही एक कुर्ती घेतलेली आहे. इथे कॉलर वगैरे दिलेले आहे असं. आणि हा पॅन्ट आहे. त्याच्यानंतर हा एक फ्रॉक पॅटर्न आहे असं. हे कपडे जेव्हा मी घालीन तेव्हा तुम्हाला दिसणारच आहे. आणि असा छोटा कुकर मिळालेला आहे. तर जेव्हा मी यूज करेल तेव्हा तुम्हाला दिसेलच. तर चला, आजचा हा व्लॉग इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.